तर शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं ते जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत नाशिकमधले काही शेतकरी आहेत। मुकुल, काय वाटतंय शेतकऱ्यांना बजेटबद्दल? सौरभ, जे बजेट सादर झालेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणून ह्या बजेटकडे बघितलं जात आहे आणि 48 लोकसभा मतदारसंघापैकी बहुतांश मतदारसंघ हे ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतात। ग्रामीण भागात सर्वात महत्त्वाचा अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे ते कृषी क्षेत्र आहे। कृषी क्षेत्राशी निगडीत आपल्याबरोबर अनेक मान्यवर आहेत। यामध्ये बाजार समितीचे सभापती आहेत, द्राक्ष उत्पादक संघटनेचे पदाधिकारी आहेत, कांदा उत्पादक संघटनेचे पदाधिकारी आहेत। आजचं जे बजेट आहे या बजेटविषयी तुमच्या अपेक्षा काय होत्या आणि तुम्ही समाधानी आहात? आजचे जे काही बजेट सादर झालं निश्चित ते बजेट शेतकऱ्यांच्या दृष्टीने अजिबात समाधानी या ठिकाणी नाही आहे। थोडं असं वाटत होतं की निवडणुकीपूर्वीचं हे अंतिम बजेट आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याला काहीतरी मिळेल। ज्या काही घोषणा किंवा PM केअर फंडाची घोषणा असेल ते काही जुनं जे चालू आहे तेच चालू आहे, परंतु एक बाजूला मत्स्य व्यवसायाला निर्यातीला प्रोत्साहन असं बोललं जातं, परंतु जी खरं कांद्यासारखी पिकाची निर्यात आहे तिच्यावर बंधनं घातली जातात। खरं म्हणजे शेतकऱ्याला दोन पैसे कसे मिळणार नाही अशा पद्धतीचाच खरं निर्णय यामध्ये निर्यात धोरण काहीतरी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी होती। आता त्यांनी साठवणुकीच्या बाबतीत थोडे काही हे मांडले की साठवणुकीला आम्ही प्रोत्साहन किंवा सुविधा देणार, परंतु आता कांद्याची साठवण असेल निश्चित त्याला चांगल्या पद्धतीचं अनुदान दिलं। शेवटी शेतकऱ्यांचं कंबरडे या ठिकाणी बाजारभावामुळे सगळ्याच पिकांमध्ये मोडलेलं आहे। अशा पद्धतीत जर काही चांगलं अनुदान देऊन जर कांदा चाळी किंवा फळांचं स्टोरेज असेल त्यालाही चांगली सबसिडी दिली तरच हे भविष्यामध्ये त्या दृष्टीने काम होईल। दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे जे काही तेलबियाण म्हणजे तेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होणार असं एक बाजूला त्या बजेटमध्ये आहे आणि एक बाजूला सोयाबीनचे भाव आधारभूत किमतीपेक्षाही डाऊन कमी झालेले आहे, याकडे सरकारचं लक्ष नाही। म्हणजे एक बाजूला आपल्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले तरच त्याला मध्ये आपण स्वयंपूर्ण होणार याचा विचार खरं त्याच्यामध्ये झालेला नाही। स्वयंपूर्ण करणार कसे? शेवटी इथं दोन बाजारभाव चांगले मिळाले तर तेलबिया किंवा इतर उत्पादन त्या ठिकाणी घेणार आहे। आता बाजार समित्यांच्या दृष्टीने डिजिटल करणं, नुसतं डिजिटल करून बाजार समित्या होणार नाही, त्याकरता त्या शेतकऱ्याला सुद्धा सोयीसुविधा त्याच्या बाजारभावालाही चांगल्या पद्धतीचं भाव मिळाले पाहिजे। ह्याही गोष्टीनं खरं लक्ष नुसतं डिजिटल करून थोडं शेतकऱ्यांचा इथं फायदा ठीक आहे, बाजार समितीतून निर्णय चांगला डिजिटल केल्या पाहिजे कोणतीही गोष्ट, परंतु त्याबरोबर शेतकऱ्याचं हितही या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। तुम्ही सर्व मुद्दे नोंद करत होतात, काय वाटलं तुम्हाला बजेट बघून? कृषी निर्यातीच्या अनुषंगाने कुठलाही समर्पक असा तो अर्थसंकल्प नाही आणि जर 80 कोटी लोकांना तुम्ही मोफत अन्नधान्य पुरवल्याचं छातीटोकपणे सांगता तर मग जे शेतकरी उत्पादित करतात ते अन्नधान्याचे तुम्ही मोफत वाटताय ना, ते शेतकरी राबतो आणि ते उत्पादित करतो, त्याच्याबाबत काही धोरण नाही। आज अनेक फळपिकं असतील, इतर पिकं असतील जे परदेशामध्ये निर्यात होता त्याला अनुदान नाही। त्याचबरोबर इंधनाचे दर इतके वाढलेत की दरमहा शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जे यांत्रिक यंत्र उपलब्ध आहे, ट्रॅक्टर असेल किंवा इतर काय असेल, त्याला अनुदान तत्वावर डिझेल दिलं पाहिजे। वीज पुरवठ्यामध्ये जो विजेचे दर आहेत, वीज पंपांना लागणारी वीज आहे, याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनुदानाची तरतूद या अर्थसंकल्पात पाहिजे होती, परंतु एक राजकीय जुमला असं आपण म्हटलंच वावगे ठरणार नाही। हा राजकीय जुमला मांडून शेतकऱ्यांच्या तोंडाला ही पानच पुसली। 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला असं सांगतात, 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळालेली आहे। नाही, हे जे काही मिळालं आधी दिलेलं आहे त्या गोष्टीशी शेतकऱ्यांना आता काही घेणं देणं नाही आहे। याच्यापुढे काय मिळणार आहे ही अपेक्षा शेतकरी खरा या अर्थसंकल्पातून करीत होता, परंतु त्याचं सगळं बघितलं तर तोंडाला पानं पुसल्यासारखा प्रकार या ठिकाणी झालेला आहे। 4 कोटी शेतकऱ्यांना तुम्ही एका बाजूला सांगता का मी पीक विमा दिलाय, पण त्या पीक विमा मिळवताना किती अनंत अडचणी आहे, कशा पद्धतीने केलं त्या सुलभ कसा देता येईल याच्या बाबतीत प्रयत्न झालेले याच्यामध्ये दिसत नाही। निर्यातीच्या बाबतीचं धोरण जे ठरवायला पाहिजे होतं ते ठरवलेलं नाही आहे, ते जुनंच धोरण तुम्ही पुन्हा राबवलेलं आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी या सरकारनं, केंद्र सरकारनं काही केलेलं नाही आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिळ्याकडीला हात आणलेला आहे आणि तेच त्या ठिकाणी दिलं। आज शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाचा सुद्धा एक तरतूद त्या ठिकाणी केलेली दिसत नाही आहे आणि त्यामुळे या बजेटचा आम्ही सगळ्याजण या ठिकाणी निषेध करतोय। शेतकऱ्यांसाठी काहीतरी मिळायला हवं होतं ही शेतकरी अपेक्षा आहे। उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला तर त्या तुम्हाला सबसिडी देऊ नका आम्हाला, बाकी काही देऊ नका तुम्ही, आम्हाला कुठल्या प्रकारची गरज नाही आहे, पण आमचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही। शेतकऱ्याची आत्महत्या वाढत आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे, त्याच्यासाठी 2 पैसे मिळतील अशी अपेक्षा होती। काय तुमच्या एकूणच अपेक्षा काय आहेत? जे बजेट सादर झालेलं आहे, तुम्ही द्राक्षाशी निगडीत आहात, तुम्ही कांद्याशी, तुम्ही थोडक्यात आपली प्रतिक्रिया व्यक्त करा। काय झालं, जे बजेट जे काही घोषित झालं याच्यामध्ये ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस भारताची जी लोकसंख्या आत्ता जी वाढलेली आहे 3.5 पट, पण शेतीचं उत्पादन हे 5-5.5 पट वाढलेलं आहे। 2 पट जे उत्पादन वाढलेलं आहे ते उत्पादन तुम्हाला जरूर खाणाऱ्यांना फुकट द्यायचं असेल तर द्या,
पण 2 पट उत्पादन वाढलं, त्याची जी निर्यात होते बाहेरच्या देशामध्ये, त्या निर्यातीवरती निर्बंध आणायचे असतील तर आणा, पण मग त्या उत्पादकाला काही अनुदान देण्यासाठी काही तरतूद केलेली नाही, त्याची शेतकऱ्याची भरपाई देण्यासाठी जी काही तरतुदीची अपेक्षा होती ती काही केलेली नाही. आणि पीक विमा योजनेचं जे सांगत असाल तर त्याच्यामध्ये कुठेही फळबागाचा समाविष्ट नाही आहे. ती पीक विमा योजनेचा फळबागेचा समावेश झाला पाहिजे. तुम्ही 1 रुपया देता, आम्ही 1000 रुपये द्यायला तयार आहे, पण फळबागेचा त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे, तो झालेला दिसत नाही. कांद्याच्या बाबत काय अपेक्षा होत्या? कांद्याच्या बाबतीत कांद्यावर निर्यातबंदी आता तत्काळ ठेवली पाहिजे आणि ही कांदा निर्यातबंदी उठून कधीही कांदा निर्यातबंदी करू नये असं आजच्या बजेटमध्ये ठरवणं गरजेचं होतं. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी काही महत्त्वाची घोषणा केली त्याच्यात त्यांनी असं सांगितलं आहे हा बजेट पेश करताना की देशातल्या नागरिकांचं आणि जनतेचं उत्पन्न वाढलं, पण त्या पटीने महागाई नाही वाढली. तर ही महागाई तुमची कोणाच्या जीवावर नाही वाढली, तर शेतकऱ्यांचं कांदा असेल, सर्व शेतमाल असेल, हा तुम्ही स्वस्तामध्ये पुरवताय आणि त्यामुळे ही महागाई नाही वाढली. एकीकडं इलेक्ट्रिक वाहनांचं तुम्ही हे करताय, परंतु शेतकऱ्यांना रात्रीची लाईट देताय, ती दिवसा लाईट द्या. या बजेटमध्ये लाईटबद्दल कुठलाही निर्णय झाला नाही. निर्यातबंदी हटली पाहिजे. सौरभ, एकंदरीत आपण बघतो आहे शेतीशी निगडीत वेगवेगळ्या प्रतिनिधींची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे बजेट होतं, त्यामुळे काहीतरी चांगल्या गोष्टी यांना मिळतील, काही घोषणा होतील अशी अपेक्षा होती, मात्र ती झालेली दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातनं या बजेटविषयी तुर्तास तरी नाराजी बघायला मिळते. ठीक आहे, धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.